नांदेड़ वाघाला महानगर निगम प्रभाग क्रमांक 5 में आज राष्ट्रवादी अजीत पवार गुट प्रचार की शुरुआत की गई। प्रभाग क्रमांक 5 में असंख्य नागरिक समस्या जूझ रहा है। नगरीय समस्या दूर करने के लिए राष्ट्रवादी अजीत पवार गुट ने प्रभाग क्रमांक 5 अपने ताकतवर पार्षद चुनावी मैदान में उतारा और एमएलए प्रताप पाटिल चिखलीकर के नेतृत्व नांदेड़ वाघाला महानगर निगम पर अपना चुनाव विजयी परचम लहराने की रणनीति बनाई है और राष्ट्रवादी अजीत पवार गुट ने प्रभाग क्रमांक 5 में प्रचार में बढ़त लेते हुए दिखाई देते नजर आ रही है। और पत्रकारों से बात करते हुए पठान, जमीर खान, अंसार खान कांबले, भीमरत्न, दादाराव साहिबराव यादव, नेहा गोविंद, बेंद्रीकर, नम्रता साहिबराव ने कहा कि प्रभाग क्रमांक 5 में अगर मतदान सत्ता की चाबी हमारे हाथ में है तो हम प्रभाग क्रमांक 5 में हर नागरिक सुविधा का देने का प्रयास करेंगे। प्रभाग क्रमांक 5 मधून आमचे ॲडव्होकेट जमीर पठाण साहेब, नम्रताताई बेंद्रीकर मॅडम आणि भीमरत्न कांबळे साहेब आणि माझी मिसेस नेहा गोविंद यादव हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रभाग 5च्या अधिकृत उमेदवार म्हणून आज आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आम्ही जिथं जिथं चालले तिथं जनतेचा या जुन्या नगरसेवकांना रोष आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या बारीला आम्ही त्यांना घरी बसून टाकणार आणि त्यांनी 7 वर्षापासून वार्डामध्ये फिरले नाही। त्यांचं असं म्हणणं आहे घरात पाणी घुसलं तर बघायलाही आले नाही, असं जनतेचा त्यांच्यावर रोष आहे। आणि चिखलीकर साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांनी पूर्ण ताकद लावून नांदेड शहरामध्ये जिथं जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार आहे पूर्ण ताकदीनं निवडून आणणार आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार राष्ट्रीय नेते आमचे त्यांचे हात बळकवण्यासाठी पूर्ण पॅनल आमचा निवडून येणार। इस नगर निगम के चुनाव में क्या मुद्दे हैं जो जनता के बीच आप लेके जा रहे हैं? शुभप्रभात सर्वांना, नमस्कार, आदाब, जय भीम, सलाम। आज सकाळी सकाळी आम्ही नांदेड जिल्ह्याचे थोर विचारवंत साहित्यिक माननीय नरहर कुरुंदकर साहेब, ज्यांचं की अख्ख्या देशामध्ये नाव आहे त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज आम्ही प्रचार सुरू केला आहे। आणि नगर निगमचे चुनाव तर सुरू झाले आहेत, पण जे काय 7 वर्षापासून किंवा अगोदर काय सगळा गोंधळ चालू आहे, मनात आलं तसं रोड उखडणे किंवा कोणते खांब नुसते लाईटच्या विना खांब अंधारात जुन्या काळामध्ये जसं की मशाली रस्त्याला मशाल लावत होते तशी अवस्था नांदेडच्या काही भागामध्ये आहे। तर जे काही अवस्था आहे त्याच्यामध्ये आता आमच्या म्हणण्याचा वाघ माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी नांदेड शहराच्या महानगरपालिकेत एंट्री केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदर्श शहर कसं राहते मेट्रो सिटीच्या लाईनला आमचं नांदेड शहर नेण्यासाठी आम्ही सर्व आमची टीम आहे। भीमरत्न कांबळे आहे, मी ॲडव्होकेट जमीर पठाण आहे, नेहा यादव मॅडम आहे, नम्रताताई बेंद्रीकर आहे आणि चिखलीकर साहेबांचा आमचा मार्गदर्शन आहे। या सर्वांच्या प्रेरणेनं येणाऱ्या काळात नगरसेवक काय करू शकतो आणि विकास काय असतो हे आम्ही दाखवून देण्यासाठी मैदानात उतरलेलो आहे। एक तरफ भारतीय जनता पार्टी ने अपने वचननामा प्रसारित किया है, हाँ, उसमें वो दावा करिए उन्होंने शहर को साफ सुंदर बनाया, स्वच्छ बनाया, ये दावा खोखला है। ये दावा खोखला है। देखो ना, आप देख रहे हैं कि ये लोगों को चलने नहीं आ रहा है, जो भी रोड है ट्रैफिक जाम सब तरफ, इधर जगह जगह खड्डे, सिर्फ 2 रोड हो गया तो क्या हुआ, वो भी रोड का काम बराबर नहीं है। अभी पुलिस कॉलोनी के पास 8-10 दिन से हो गया, महीने भर से ट्रैफिक जाम था, वो 2 बड़े रोड हो गया तो काम नहीं हो गया। गली बोगी का बहुत नगर का अंदर बहुत सारा बेहाल है, लोगों को तकलीफ है बहुत सारी। ऐसा कुछ भी नहीं है कि विकास करा, वो खाली दिखावा है, ऐसा सच्चा विकास कुछ भी नहीं है, दिखावे का विकास है वो। अगर आपको मतदाता अगर सत्ता की चाबी देती है हाँ, तो आप उनके लिए क्या ये करेंगे? हम वो पहले से पहले एजुकेशन पे जोर देंगे और जनता का रहनीमान कैसा ऊंचा होगा, उनको जैसे कि फैसिलिटी, ट्रैफिक और बाकी का भी जो ट्यूशन का जो हाल है, जो गोरगरीब पेरेंट्स 25 एक सब्जेक्ट को 75 हजार का तकलीफ उठाए, गरीब की जनता ये नहीं भर सक रही। और दूसरी भी बात है कि सुंदर शहर, झाड़ नहीं है, इतना वो काम होगा, तुम देख रहे शहर की सुंदरता कैसे झाड़ से होती है, कहीं भी डिवाइडर पे झाड़ नहीं है। अभी काम चालू हुआ और दूसरी साइड से खोदना चालू हुआ, नियोजन शून्य विकास है।
नया रोड बनाते तुम साथ ही उसके 2 महीने के बाद अरे तुम्हारा डेवलपमेंट है तुम्हारा, तो तुमको समझ भी नहीं आता कि भाई आने वाले को क्या फैसिलिटी होना चाहिए और उसका वायरिंग का वगैरह जो काम है, तो सोच समझ के कम से कम साल भर के बाद भी तो कुछ तो भी 6 महीने के साथ वो रोड खोदना चालू है। ये सब जो भी है सारा डेवलपमेंट प्लानिंग के साथ माननीय चिखलीकर साहब के गाइडेंस के अंदर हम आने वाले इसमें सुंदर शहर कैसा रहेगा और बाकी के महाराष्ट्र में नांदेड़ शहर डेवलपमेंट कैसा हो सकता है और आने वाले सारे मेहमान रहेंगे, जो मंत्री रहेंगे, जो बाहर के आमदार खासदार रहेंगे, चिखलीकर साहब को पूछेंगे कि ये डेवलपमेंट का क्या जादू है और ये शहर कैसा डेवलपमेंट कर रहे हैं, हम आपको वादा कर रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट जिले में 1 नंबर की पार्टी है, तो महानगर के चुनाव में कैसा प्रदर्शन रहेगा, क्या उम्मीद है? ये देखिए, अजीत दादा पवार यह एक राष्ट्रीय नेता है। पूरे भारतवर्ष में एक ही वादा अजीत दादा ऐसा नारा गूंज रहा है। उसी अनुसंधान से माननीय प्रताप पाटिल चिखलीकर साहब उनके नेतृत्व में हम भरोसा रखते हैं और उनका जो वैचारिक काफिला है, जो सोच विचारसरणी है, उसके हिसाब से हम चल रहे वाले हैं। फर्स्ट ऑफ ऑल द थिंग इज दैट कि जो एनसीपी जो पार्टी है वो शिव फुले शाह अम्बेडकर इनकी विचारधारा को अनुसरण करती है और उसी हिसाब से हम चलने वाले हैं। ये जो दिखता है सराउंडिंग ॲटमॉस्फिअर तो ठीक आहे, भौतिक गोष्टीवर आपण म्हणतो की निवडणुका व्हायला पाहिजेत, पण वैचारिक विचारसरणी सुद्धा पक्षाला असली पाहिजे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे असा पक्ष आहे, सर्व जाती धर्म यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। या ठिकाणी जर पाहिलं, पूर्वीचे जे सत्ताधारी आहेत, पूर्वीचे जे नगरसेवक आहेत, त्यांनी भौतिक विकासापेक्षा या क्लासेसवाल्यांवर जास्त लक्ष दिलेलं आहे आणि त्याहून कसा स्वतःचा स्वार्थ साधता येईल हे पाहिलेलं आहे। आणि या ठिकाणी जे एकंदरीत जर पाहिलं तर कुठेही असा प्रॉपर अजेंडा नाही आहे की कशा पद्धतीने शहराचा विकास व्हायला पाहिजे, वृद्धांसाठी काय असायला पाहिजे, शिक्षणासाठी असलेलं काय असलं पाहिजे, या पद्धतीचं कुठेही नेतृत्व नाही। जब आप देखते हैं कि श्यामनगर, कैलाश नगर ऐसे इलाकों में कुठेही लहान लेकरांसाठी कुठे प्री प्रायमरी स्कूल नाही आहेत, अंगणवाडी नाही आहे। मग नांदेड वाघा शहर महानगरपालिकेचं शिक्षण विभाग काय करताय, कुठे धुळखात पडले की काय, असा आम्ही विचारणा करतोय। या ठिकाणी आम्हाला अजितदादा पवार व प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिक्षण क्षेत्र असो किंवा भौतिक सुविधा असो, जसं आपण सुरुवातीला पाहिलं की श्यामनगरच्या आपल्या शिवाजीनगरच्या आदर्श नेत्यानं म्हटलं की नेदरलँडच्या धर्तीवरचे रस्ते पाहिजेत, पण नेदरलँडच्या धर्तीवरचे रस्ते कुठे गेले? आज शहरामध्ये नेदरलँडच्या धर्तीवरचे रस्ते आहेत का? या ठिकाणी आम्हाला पूर्ण प्रताप पाटील चिखलीकर साहेब जसं अजितदादांनी बारामतीचा विकास केलेला आहे, त्याच धर्तीवर आम्हाला या ठिकाणी नांदेड शहराचा काय पालट करायचा। महानगरपालिकेच्या खोदो या कार्यक्रमामुळे नागरिक वैतागलेले आहेत, त्याचा फटका या भाजपला बसणार। ये देखिए, जितना इंटेलिजेंस समाज को, इस सोसाइटी को होगा, इट विल गेट रिवील्ड इन द इलेक्शन कैंपेन एंड वोटिंग इटसेल्फ। वो तो दिखना ही दिखना है। जब आप पब्लिक का ख्याल नहीं रखेंगे तो पब्लिक भी ये जो कमल खिल रहा है, जो डेफिनेटली इट विल गेट डिस्ट्रॉयड, ये यहाँ पे नहीं खुलेगा। जनता पार्टी नांदेडचा विकास केला म्हणून दावा करत आहे, दुसरीकडे आपण बघतो की शहरामध्ये 2 महिन्यांचा रस्ते बनतात, 2 महिन्यांचा किंवा बदल्या जातं, त्याचा लोकांना वैताग आला, त्याचा परिणाम काय होईल? आता कसं आहे साहेब, माहिती का, नांदेड जिल्ह्यामध्ये हे एक विकासाचं शहर म्हणून असं असलेलं आहे। जर यांना खरा जर विकास करायचा असेल, असं होत असेल, तर त्यांनी 2008 मध्ये गुरुदागतीचा कार्यक्रम झाला होता, 81 रुपये आलेले आहेत। तेव्हापासून ते आतापर्यंत कुठला विकास झाला मला तुम्ही सांगा। हे आपल्या शाहीर अण्णाभाऊ साठे साहेब महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठेचा पुतळा जिथं आहे त्याच्या बाजूला पूल बांधलेला आहे, तिथं थोडं पाणी पडलं की 2 दिवस ट्रॉफिक जाम होती। यांनी फक्त विकासाच्या नावाखाली रस्ते काढायलेत, उकळायलेत आणि नांदेडच्या लोकांना वाटावं की बाबा आता 6 महिन्यामध्ये इलेक्शन आहेत म्हणून त्यांनी हा किती विकास करायलेत असं लोकांना वाटावं म्हणून त्यांनी हे रस्ते डबल खोंदू काढलेले आहेत। आर्थिक बाजू तर विल्हेवाट त्यांनी लावली आहे, आर्थिक बाजू त्यांचे रस्ते खणलं की पैसा येते, हे तर मुद्दा आहे। पण लोकांना वाटावं की बाबा किती विकास करायलेत, पण लोकांना त्रास किती व्हायला। काल परवा श्रीनगरला देखील बशी एक माणूस झाडावर तोडताना वरून पडले, झाड मरून गेला, असे किती लोक मेलेले आहेत, रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत। या लोकांना फक्त दिखावा करायची आदत लागलेली आहे। त्यासाठी आता आम्ही जेवढा वार्डामध्ये हिंडतो, पूर्ण नांदेडमध्ये हिंडलो मी स्वतः, आमचे पठाण साहेब
काँग्रेस आम्ही सर्व नागरिक म्हणतो तर प्रत्येक जागी अजितदादा पवार अजितदादा एकच वादा हे चालू आहे. आणि आमच्या इथले सर्व जे प्रसारित लोक आहेत जुने त्यांना मुळातून उकळून टाकायचं असं सर्वांनी डोक्यावर हात घेऊन शपथ घातलेली आहे. तर आमचा 100% विश्वास आहे. आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेब, भास्करबाडी खतगावकर साहेब जे काही आहेत त्या सर्व लोकांनी आम्ही त्यांच्या सोबत आहे. आणि जे लोक आहेत मोठे त्यांना झोपायचं काम मागच्या 8 वर्षामध्ये जे काम आहे विकास बेभान झालेला आहे त्यांना झोपायचं अशी शपथ घेतलेली आहे. आमचा विजय 100% आहे. आदरणीय कुरुंदकर साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही भाग्यनगरमध्ये प्रचार करत आहोत. आमचा प्रतिसाद नंबर 1 आहे. सर्वांना विनंती करतो की घरी या निशाणीवर मारून फुल्ली मारून अजितदादा पवार साहेब, प्रतापवाडी चिखलीकर साहेब यांचा हात बळकट करावं हीच मी विनंती करतो.